तर आपण पाहता शिवकृपा वर्तनेश्वर चषक गातेस खुर्द टेनिस क्रिकेटचा महासंग्राम महाकुंभ मेळा। राज राईट आर्मवर द विकेट। पहिल्या चेंडूला बॅकफुटला जाऊन मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूने मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलेला आहे। पहिला चेंडू निर्धाव। स्कोरर आम्हाला गुणलेखक लाभलेले आहेत रोहित पाटील। नव्या दमाचा नव्या जोशाचा यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी। पहिला चेंडू निर्धाव टाकतोय राज राईट आर्मवर विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला चेंडूला उडवलाय परंतु स्वतः गोलंदाज खाली येतोय। अबक दुबक आणि तिबक तिसऱ्या प्रयत्नामध्ये स्वतः गोलंदाज येतोय आणि झेल घेतोय आणि पहिला हादरा पहिला झटका बसतोय तो आपजी संघाला। रितेश सारखे फलंदाज शून्यावर गोल्डन डकचा शिकार होतोय। तर खणखणीत दणदणीत असा चौकार तिसऱ्या चेंडूवर पाहायला मिळतोय। तर आपण पाहतायत शिवकृपा वर्तनेश्वर चषक गातेचा टेनिस क्रिकेटचा पालघर जिल्ह्यामधला सर्वात मोठा कुंभमेळा। पुन्हा एकदा चेंडूला तडकवलं जात आहे आणि एक धाव पळून काढली जाते। एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ते आमचे स्कोरर सांगतायत की जाऊन पोहोचते ती 6-5 वर। दरम्यान 1 बाद 5। मगाच्या सामन्यामध्ये काय जबरदस्त धुवाधार फलंदाजी केली होती आपल्या संघाच्या राहुल सवर यांनी। घसरलेला डाव नुसता सावरला नाही तर कोणेसारख्या एका नामांकित संघाला त्यांनी या स्पर्धेतून बाहेर फेकून दिलं। पुन्हा एकदा राजदाळवी राईट आर्मवर विकेट पंचांच्या डावीकडनं। यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातो। बाल बाल बच गए नाही तर चेंडू सरळ स्टंपवर जाऊन आदळला असता। निर्धाव चेंडू पडतोय चांगला सटीक मारा चिवट तिखट मारा टिचून गोलंदाजी करतोय फलंदाजाला जखडून ठेवतोय। कुठल्या प्रकारचे मोठे पटके मारू देत नाहीये। दप्पी तुली सती हुई कसी हुई घातक गेंदबाजी ज्याला आपण म्हणतो असे जबरदस्त गोलंदाजी राज दळवी घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना जबरदस्त अफलातून कामगिरी करतो। पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला चेंडूला उडवलाय पकडो क्या जीतो मॅच। जकड लिया पकड लिया आणि मला वाटते दुसरा गडी बाद होतो या स्पर्धेत या डावामधला। जबरदस्त गोलंदाजी राज यांची आणि 2 बाद धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वर। 2 बाद 5। विनोद एक अनुभव संपन्न असा खेळाडू। मी मगाशी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला आम्ही क्रिकेटमधनं अगदी टाटा बाय बाय अलविदा होण्याच्या एका निवृत्तीच्या मार्गावर असताना ज्याने त्यावेळी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेला म्हणजे टेनिस क्रिकेट वाडा तालुक्यातल्या क्षितिजावर उगवलेला खेळाडू आणि त्यानंतर मात्र त्याने सातत्याने क्रिकेटसाठी आपली सेवा समर्पित केली ते आपजी संघाला आणि अनेक खेळाडू त्यांनी आपल्या तालमीत तयार केलेला विनोद। गोलंदाज येतोय तो मनोज। लेफ्ट आर्म राऊंड विकेट पहिल्या चेंडूला भिरकावून दिलं जात आहे। यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लगवरनं चेंडूला चांगली चेंडूपैकी 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 7 वर।
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत धनेश साने, एक उंचपुरा तगडा देहयष्टीचा खेळाडू. मागच्या वेळेला धनेश साने चांगले फिटनेसमध्ये होते, यावेळेला पुन्हा एकदा त्यांचं शरीर थोडंसं सुटल्यासारखं वाटतंय. कदाचित आहारामध्ये थोडासा फरक झाला असेल आणि त्यांनी आहारामध्ये जर कंट्रोल केला नाही तर काही दिवसामध्ये ते ज्युनियर बाली म्हणून आपल्याला बोलावं लागेल त्यांना. पुढचा चेंडू वा, त्रिफळा उद्ध्वस्त होतोय अक्रॉस द लाईन. चेंबूर समोरचा होता, प्रेस नाही करायला पाहिजे होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथं पायी तिसरा हातरा बसतोय. 3-7. राहुल सवर येतोय गोलंदाजा करदीन काळ, द डिस्ट्रॉयर. खिवैया बनना पड़ेगा. जिस प्रकार पिछले मैचों में उन्होंने धाबा बोल दिया था और एक बहुत बड़ा स्कोर, जिन्होंने बिल्कुल लंबी बल्लेबाजी, लंबे सिक्सर्स लगाकर अपनी टीम को बिल्कुल आसानी से जितवाया था, वही राहुल सवर फिर से एक बार मैदान में. यावेळेला पुन्हा एकदा राहुल सवर, बारी को संभालने वाली इनिंग जिन्होंने पिछले मैच में खेली थी, उसी प्रकार की बैटिंग को दोहराना पड़ेगा. काफी लंबी तजुर्बेकार खिलाड़ी राहुल सवर. जिस प्रकार कबड्डी खेलते उसी प्रकार क्रिकेट भी खेल लेते. पुढचा चेंडू यावेळेला आल्याला चेंडूला मारण्याचा प्रयत्न केला जातो आणि यष्टीरक्षकाकडून झेल सुटतोय. 1 रन पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती मला वाटते 3-8. थोडीशी दयनीय अवस्था केलेली राहुल सवरला आणि त्याच्या सोबत असलेला विनोद, या दोघांनाही आता आपला अनुभव जोडपणास लावा लागेल. कारण सर्वात महत्वाची आणि सर्वात हुकमाची जोडी आणि दारोमदार असलेली जोडी मैदानामध्ये आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न. चेंडूने मात्र फलंदाजाला गुंगारा दिला. निर्धाव चेंडू पडतोय. थोडंसं दबाव आलेल्या दबावाला थोडंसं झुगारून द्यावं लागेल, कारण सामना फक्त 3 षटकांचा आहे आणि 3 षटकांमध्ये स्टील द नॉट 4 षटकांचा आहे का? ओके, 4 षटकांचा आहे सामना. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राउंड विकेट. यावेळेला पुन्हा एकदा फलंदाजाला गुंगारा देतोय. देखते रह गए, ढूंढते रह गए, कहां से गेंद आई, कहां से निकल गई. बिल्कुल आयाराम गयाराम का सिलसिला बरकरार. मनोज की काफी नपी तुली लहराती हुई बलखाती गेम फलंदाजाच्या बॅटला व्याकुल्या दाखवत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन स्थिर होतोय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राउंड विकेट विनोदसाठी. यावेळेला मात्र विनोदने चेंडूला बरोबर संपर्कात गेलाय. उंच झेल उठतोय वाईडिश मिड विकेटला आणि ते साधा सोपा झेल देऊन एक अनुभव संपन्न फलंदाज विनोद मात्र तंबूच्या आश्रयाला. 4 बाद, धावसंख्या 8 वर. आणि नवीन गोलंदाज येतोय 3रं षटक टाकण्यासाठी महेश, आणि नवीन फलंदाज आलाय तो समीर. राईट आमावा. यावेळेला बॅकफुटला जाऊन थर्ड मॅचच्या दिशेने चेंडूला टोलवलं जात आहे आणि चांगली धाव संख्या मला वाटतं की ते उभारणं येणं अशक्य आहे, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आणि ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे, धाव संख्या तब्बल जाऊन पडली ती 4 बाद फक्त 9. राहुल सवरला थोडंसं जबाबदारीने खेळ करावा लागेल आणि राहुल सवरला फलंदाजीची जास्तीत जास्त संधी द्यायची गरज आहे. पुन्हा या षटकातला पुढचा चेंडू महेश यांचा राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. वेगवान मारा, निर्धाव चेंडू पंचांचा आकाशाच्या दिशेने वर जाते. 5वा गडी बाद होतोय. 5 बाद 9.
एकही फलंदाज जबाबदारीने खेळ करत नाही, एकही फलंदाज आपल्या लौकिका साजेचा खेळ करत नाही. अगदी घरी जायची घाई झाली की काय अशा प्रकारचं त्याच्या एकंदरीत देहबोलीवरून वाटतंय. तब्बल 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाने धाव 9. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावा वाढवाव्या लागतील. यावेळेला मात्र चेंडूला टोलवलं जाते आणि इथं मात्र अगदी चक्या थ्रो सुद्धा करता आलेला नाही. महेश यांना अगदी काही फूट अंतरावरून अंडरआर्म थ्रो करून सुद्धा फलंदाजाला धावबाद करण्याची नामी संधी त्यांनी दवडलेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 बाद 10. पुन्हा एकदा खेळण्यासाठी येतो तो राहुल चव्हाण. राहुल चव्हाणला खराब चेंडूंना सीमारेषेपलीकडे षटकार चौकारांनी भेजवावे लागतील, कारण ज्या प्रकारे मगाशी त्यांनी प्रसादला महाप्रसाद दिला होता तशाच प्रकारची आपली मागचा डाव पुढे सुरू करायची गरज आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडूला टोलवलं जाते. चेंडूने घेतली गिरकी, चेंडूने घेतली फिरकी आणि क्षेत्ररक्षकाची कमाल तारांबळ उडली आणि चेंडू जाऊन पोहोचला तो सीमारेषेपलीकडे चौकार. धावसंख्या 5 बाद 14. हाईट नो डाऊट. धावसंख्या 5 बाद 14. पुन्हा एकदा महेश या षटकामधला मला वाटते 5वा चेंडू मार्गस्थ करतो राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं राहुल चव्हाणसाठी. यावेळेला राहुल चव्हाण बॅकफुटला जाऊन चेंडू मारतो. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतो की काय बघूया. चांगला जीवाचा आटापिटा करून प्रयत्न केलाय आणि चांगली धाव रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 बाद 16. थोडंसं ढगाळ वातावरण आहे. पार्टली क्लाउडी स्काईज अँड स्लाइट राइज इन द नाईट टेम्परेचर. दिस इज द वेदर फोरकास्ट. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा चेंडू लवडायला नो मॅन्स लँड मध्ये पडतो की काय. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. परंतु हुशार आहे राहुल चव्हाण. त्याने पाहिलं की डावाचा हा षटकातला शेवटचा चेंडू आहे. एक धाव घेऊन पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्याकडे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला वाला सूझबूझ वाली क्रिकेट यहाँ पर. स्कोर बढ़ता हुआ 5 विकेट के नुकसान पर 17 रन. जयेश पाटील यांचं इथं आगमन झाले. यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. वाडा तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. वाडा तालुक्यामध्ये शिस्तबद्ध डिसिप्लिन क्रिकेट ज्यांनी राबवलं अशा प्रकारचं तरुण तडफदार व्यक्तिमत्व. आइए सर पधारिए तशरीफ लाइए. वेलकम स्वागतम सुस्वागतम. शेवटचा हाणामारीचं निवड षटक येते रोशन आणि समोर आहे गोलंदाजाचा कर्दनकाळ टर्मिनेटर. बघूया काय होत आहे. राहुल चव्हाणला शेवटच्या षटकामध्ये भरपूर धावा खोट. यावेळेला मात्र आणि नो बॉलचा इशारा पंच स्क्वेअर लेग अंपायरने. इट्स अबाउट वेस्ट हाईट. कमरेच्या वरचा आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. नो बॉलनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18.
नो बॉलचा ज्या प्रकारे राहुल सवरला फायदा घ्यायचा होता तो घेत आले. यावेळेला मात्र राहुल सवर हा नो बॉल आहे, फ्रीजचा आहे, मुक्त असतं फटका आणि मुक्त असतं फटक्याला तो कुठेही कुठे फेकू शकतो. राईट आर्म राऊंड अ विकेट. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडूला तोडवलं जातं. एक रन बुगलले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गचाल ढिसाळाचा क्षेत्ररक्षण. उसको कहा छिपाने का, त्याला कुठं लपवावं कुठं छपवावं अशा प्रकारची विवंचना संपूर्ण संघाला नाही तर संपूर्ण पाठी राख्यांना पडलेलं आहे की इसके कहा छिपाने का. डोकेदुखी ठरलेला. चौकारानं धावसंख्या जाऊन पुरली ती 22 वर. तोपर्यंत राहुल मैदानामध्ये, तोपर्यंत धोक्याची घंटी वाजत राहील. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा जोरकस फटका. चेंडू वेगाने येतोय आणि यावेळेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाची तारांबळ उडते. फटक्यामध्ये जोर इतका होता की क्षेत्ररक्षकाने हात लावून सुद्धा त्याचा वेग कमी करता आला नाही आणि 2 धावा पाहून काढल्या जातात. धावसंख्या 24 वर. अजून या डावातले 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो गया. राईट आर्म राउंड द विकेट. सुपर लवली डिलीवरी, अनप्लेबल डिलीवरी. ना फ्रंट फुट पर गए ना बैक फुट पर गए. डबल माइंड. खेले या ना खेले, खेळू की नको खेळू, खेळू की नको खेळू. आणि पाहता पाहता चेंडू विचार करता चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात. धनेश साने यांचं यष्टीरक्षक जबरदस्त आहे. इतकं मोठं भरभक्कम बलदंड शरीर सुद्धा ते सहज अगदी फ्लेक्झिबल लचीला पण देखो सर. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर स्क्वेअर लेग. पंचाच्या दिशेने चेंडूला टोलवलं जातं. 1 रन बनवून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचलेली 25 ते 26. धनेश यांनी मात्र दुष्ट लागण्याजोगं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण केलेलं आहे. अगदी कुडूचे जसे अरबाज आहेत तशाच प्रकारचे अरबाजचीच मिळती जुळती देहष्टी, मिळती जुळती उंची. मास्टर माइंड धनेश साने. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा झेल उडतोय आणि ते मात्र धनेश आपल्या मजबूत हातामध्ये झेल पकडतोय आणि राहुल सवर्णाचा एक प्रमुख फलंदाज मात्र बाद होतोय. तत्पूर्वी बाद होण्यापूर्वी त्यांनी 2 चौकार मारत आपल्या संघाला बऱ्यापैकी धावसंख्या उभारलेली आहे. धावसंख्या जाऊन पुरली ती 6 बाद 26. त्याच्यामधले किती धाव राहुलचे आहेत बघूया. 16 धावा. तो डावकुरा संदीप. बघूया संदीप शेवटच्या चेंडूवर गोल्डन षटकार मारतो की काय. एक चोरटी धाव पळून काढली जाते लेग बाईच्या रूपाने आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 6 बाद 27. जिंकण्यासाठी 28 धावांचं एक छोटं खाणं आव्हान आहे. परंतु घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांच्या समोर खेळताना 28 धावा करणं जितकं सोपं नाही आहे. मुसारने आणि जगदीश पाटील पुढं शेड्यूल सांगा आम्हाला. अन्वी स्पोर्ट्स मुसारने आणि कोळकेवाडी. यानंतरचा होणारा सामना अन्वी स्पोर्ट मुसारने आणि केसीसी कोळकेवाडी. दोन्ही संघाने बी अलर्ट, बी रेडी, ऑन युअर मार्क. विना विलंब समालोचन कक्षामध्ये टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांनी येऊन धडकायचं आहे. 28 धावांचं छोटं खाणे आव्हान आहे. 28 ऑफ द टार्गेट. 28 धावा करताना बघूया कशा प्रकारे पावनीपाडा संघ कशा प्रकारे सामोरा जातोय.
चला सलामीची जोडी पुण्याच्या एकदा मैदानामध्ये येते ती. तर 28 धावांचं एक टार्गेट मैदानामध्ये आहे आणि ते मैदानावर आलेलं टार्गेट त्याचं सामोरं जाण्यासाठी फलंदाजाची जोडी मैदानामध्ये येते ती. नेहमीप्रमाणे ॲज युजल मजबूत देहयष्टीचा मस्क्युलर द मोस्ट मस्क्युलर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सागर पाटील आणि त्याच्यासोबत आहे रोशन गावित का. सामना सुरू होण्याच्या अगोदर कोणत्याही संघाचा प्रतिनिधी इथे आलाच पाहिजे. गोलंदाज आहे तो राहुल सवर का. अष्टपैलू असा खेळाडू, गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण, अगदी एक कंप्लीट क्रिकेटर. काय मगाशी जबरदस्त फलंदाजी केली होती. प्रसाद याला महाप्रसाद दिला होता. हा नाणेफेकीसाठी पाठवा ना जगदीशराव. हे घ्या इथं. जयेश पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक करावी. पहिला चेंडू राहुल राईट आर्म राऊंड विकेट. पहिल्या चेंडूला थर्ड मॅनच्या दिशेने टोलवलं जात आहे. पहिला चेंडू निर्धाव पडतोय. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट आणि त्रिफळा उद्ध्वस्त होतोय फलंदाजाचा. रोशन शून्यावर. नाणेफेक कक्षाच्या दिशेने नाणेफेक करतील वाडा क्रिकेट असोसिएशनचे यंग डॅश डायनामिक अध्यक्ष. नाण्याच्या दोन बाजू DKP पावणीपाडा आणि शिवकृपा. कॉलिंग कोण देणार आहे चॉईस केलं जाईल. KCC कोळकेवाडी संघ इथून मात्र कॉल देतोय. वैतरणेश्वर असं कॉल आला आणि DKP पावणीपाडा. निर्णय विचारण्याच्या आधी आपण जयजी पाटील साहेबांच्या दिशेने जाऊयात. आपण वाडा क्रिकेट असोसिएशनचा पदभार सांभाळल्यानंतर एक जबरदस्त स्पर्धा या नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. वाडा तालुक्यामध्ये पाहायला मिळाल्यात. कसं वाटतं याचं आयोजन नियोजनाला येऊन. आज त्याच्याची तुमचा पहिला दिवस ना. आज इथं स्पर्धेचा चौथा दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता प्रेक्षक वर्ग. आणि 4 दिवसात आपल्या WCच्या इथे 40 टीम खेळल्यात. 40 संघ. पुढच्या 5व्या दिवशी एक गाव ग्रामीणमधून 10 संघ खेळतील आणि ओपनला 8 संघ. म्हणजे या 6 दिवसाच्या टुर्नामेंटमध्ये इथले DKP पावणेपाडा संघ आणि आयोजक श्री वैतरणेश्वर चषक घातेसकर यांची मेहनत तुम्हाला इथे ग्राउंडवर दिसून येईल. आणि याबद्दल मत आहे ना आपण प्रेक्षकांकडून शेवटच्या दिवशी जे लाईव्हला आपला 1 ते 2 समालोचक असे आपण पब्लिकमध्ये फिरून प्रेक्षकांचं मत याच्यावर नक्की घेऊ. नक्कीच धन्यवाद. आम्ही तुमचं मनपूर्वक आभारी आहोत. विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक विन झालंय. काय निर्णय असेल. फिल्डिंग. जास्त वेळ घेणार नाही कारण सामना मैदानात ऑन होते. बेस्ट ऑफ लक. कोळकेवाडी काय निर्णय असता. फिल्डिंगच घेतली असते पण आता फलंदाजी आली आहे. चांगली फलंदाजी करा. तुम्हा दोघांनाही बेस्ट ऑफ लक. आणि ओव्हर टू कमेंट्री बॉक्स जिथे सज्ज असतील गुरुवारी अडकमोड सर. बघा पहिल्या 2 चेंडूवर लगातार 2 हादरे 2 झटके 2 ब्लास्ट केलेले आहेत. आणि घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या पावणीपाडा संघाच्या तंबूमध्ये घबराट निर्मिली केली. गैरी कर्नाटक गैरी कामोची. पावणीपाडा इन द बॅकफुट. काय जबरदस्त गोलंदाजी कमरतोड कशी हुई गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राहुल यांनी आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव टाकले आणि प्रतिस्पर्धी संघाच्या छातीमध्ये धडकी भरवलेली आहे. सागर पाटीलच्या शरीराबद्दल तर काय मस्क्युलर आहे परंतु तितका शरीरा इतका त्याच्या बलदंड द्या इतका त्याचा मेंदू सुद्धा तितकाच कार्यान्वित आहे की आज त्याची सत्व परीक्षा आहे. नवीन फलंदाज आलेला आहे निकेत. तोही थोडासा मला वाटते इंज्युर्ड असल्यासारखा वाटतोय आणि अशा अवस्थेत पण जखमी अवस्थेमध्ये सुद्धा तो मैदानामध्ये येतोय. जखमी शेर जखमी नागिन हे नेहमी खतरनाक असतात.
राईट आर्म राऊंड राहुल चव्हाण. पंचांकडे अपील केले जाते. पंच काय ते थर्ड अंपायरना निर्णय नाही, वाईड बॉलचा इशारा करतायत. वाईड बॉलनी धावसंख्या पुढे सरकते. ती पहिल्यांदा 2-1 वाईडच्या रूपाने आलेली धावा. राहुल सवर यांचा भन्नाट मारा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जिगरबाज खेळाडू, झुंजार खेळाडू, समर्पित भावनेने खेळ. ब्रदर्स ग्रुप कडून जर सागर पाटीलने लगातार 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर ब्रदर्स ग्रुप कडून तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि इथे बघा तिसरा गडी बाद होतोय. डावाला सुरुंग लावलाय. राहुल सवरने गोलंदाजीमध्ये भन्नाट चक्रावून टाकणारी गोलंदाजी केलेली आहे. आणि मुसक्या आवडलेल्या पहिल्या पॉवर प्ले मध्येच सागर अँड कंपनीचा रस्ता रोको केलेला आहे. रास्ता रोको आंदोलन जसं आपल्याकडे असतं तसं पहिलं षटक हे राहुल सवरने रास्ता रोको केलेलं आहे. आणि रोक लिया आहे मी तर म्हणेन, कारण 3 प्रमुख फलंदाज तंबूच्या आश्रयाला. त्याच्यामध्ये रोशन बाद झाला, महेश बाद झाला, निकेत बाद झालाय. धनेश साने यांना उलटा घाम फुटलेला आहे बघा. रन त्यांना 28 पाहिजे होत्या, आता झाल्यात फक्त एकच. अजूनही 27 धावा करायचे आणि 3 गडी बाद झालेले आहेत. पावनी पाडा के टीम में जबरदस्त गहरा सन्नाटा, गहरी खामोशी. आणि खेळण्यासाठी नवीन फलंदाज कोण आलेला आहे? हरेश. हरेशला जबाबदारीने खेळ करावा लागेल. ढलती उमर आहे, ढलती जवानी आणि बढतं वाजन आहे. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला चांगलं काय 1 रन पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगाला देऊ शकतो. बऱ्याच काळानंतर आलेला दुसरं धाव आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 3 बाद 2. काय जबरदस्त गोलंदाजी राहुल सवर यांनी सावरलेला आहे. आणि रास्ता रोको कंप्लीट लॉकडाऊन केलेले, कुठल्या प्रकारे संचारबंदी रोखून धरलेली आहे आणि धावाही रोखून धरलेल्या आहेत. चिंताग्रस्त अवस्थेत पावनी पाडाचे पूर्ण समर्थक. राईट आर्म राऊंड द विकेट राहुल सवर. चांगलं क्षेत्ररक्षण. सागर पाटील यांच्यावर संपूर्ण जबाबदारी असेल. एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 वर. पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये धावसंख्या फक्त 3 आणि तब्बल 3 गडी बाद केलेले ते राहुल यांनी. काय जबरदस्त गोलंदाजी. राहुल सवर एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल का काय धुवाधार फलंदाजी, एक अशक्यपणा वाटणारा विजय लीलया मिळून दिला. आणि कोण्या संघाचा नौकुला गोलंदाज प्रसादला ज्या प्रकारे त्याने 33 धावांची लयलूट केली, पूर्ण वज्र रन केलं आणि आपल्या संघाला एक हाती 1 मॅन आर्मी एखाद्या शिलेदाराप्रमाणे खेळत हा सामना अगदी सहज आरामात आपल्या खिशात टाकला. नवीन गोलंदाज येतोय तो राहुल मडवी. राहुल सवर के बाद राहुल मडवी की बारी है. राहुल मडवी आणि सागर पाटील यांच्यामधली जुगलबंदी. बघूया सागर काय करतोय. सागरला डोक्याचा आणि शक्ती आणि युक्ती दोघांचा वापर करावा लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र पंचांकडे दाद मागण्यात येते. निर्धाव चेंडू. आता मात्र पावनीपाडा संघाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी राहुल मडवी. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं. यावेळेला मात्र जोरकस चेंडू मारला जातो. 1 रन पळून काढली जाते. आणि 2 धावा पळून काढल्या जात आहेत. त्या 2 धावांनी धावसंख्या हळूच पुढे सरकते 5 वर. अभी तो काफी लंबी मंजिल तय करनी है. 23 रन का फासला है और अब तक जो पहले चोटी के खिलाड़ी 3 फलंदाज अब तंबू मध्ये परतलेले आहेत. जो भी करना है सागर को ही करना है. धावसंख्या 3 झालेले 5 झालेले. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. बघूया राहुल मडवी तू सागर पाटील.
यावेळेला सागरने चेंडू मारलाय, परंतु सागर पाटील यांची ताकद कमी पडते आणि चौथा गडी तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो राज. राजला राज करावा लागेल. पुढचा चेंडू यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडूला उडवलाय. काय होतंय बघूया पंचांचा निर्णय. चौकार. लड़खड़ाती नैया है, उसको पार लगाना है तो खिवैया बनना पड़ेगा राज दलवी को. राजने आता सर जवळजवळ 19 धावांची गरज. चार पहली विकेट तो तंबू में जा चुके. अब सूझबूझ वाली क्रिकेट खेलनी पड़ेगी राज दलवी को. राज दळवी आपला डाव नुसता सावरावा लागणार नाही, तर आपल्या डावाला जी पडझड झाली त्याच्यातून आपल्याला मात करून आपल्याला विजयापर्यंत आपल्या संघाला घेऊन जायचं आहे. बघूया. राहुल मडवीने सुद्धा राहुल सारखीच गोलंदाजी केलेली आहे. राईट आमोवा उडवलंय. पकडो क्या जीतो मॅच. जकड़ लिया, पकड़ लिया. 5वा गडी बाद होतोय. तर अजूनही राहुल मडवी यांचा षटकातला एक चेंडू बाकी आहे का. आणि नवीन फलंदाज कोण आलाय. प्रथमेश. बघूया. राहुल मडवी काय जबरदस्त भन्नाट गोलंदाजी आणि त्रिफळा उद्ध्वस्त. 6 बाद.
सांगतात की 12 चेंडू शिल्लक आहेत, बरोबर. आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 19 धावा. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे मनोज आणि हरीश यांना मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल. 12 चेंडू आणि 19 धावा. आणि गोलंदाज आला निखिल. भोग्या विश्वनाथ. हरेश एक अनुभव संपन्न, अनेक अटीतटीच्या सामन्यामध्ये खेळलेला खेळाडू आहे. त्याला पूर्णपणे आपल्या अनुभवाचा पणास लावून या 12 चेंडू मधल्या 19 धावा टोलवाव्या लागतील. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडू नाहीये. पण ज्या प्रकारची भीती निर्माण झालेली आहे ना, पावनीपाडा संघ ज्या प्रकारचं मनोबल टूट चुका आहे, हतबल झालेले आहेत, कासावीस झालेले आहेत, सैरा बैरा झालेले आहेत, कावरे बावरे झालेले आहेत. म्हणजे पूर्ण टीमचं दैना उडवलेली आहे. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय. एक प्रकारची दहशत, एक प्रकारचा दबाव, एक प्रकारची मानसिक अवस्था, गाळण उडालेली, घाबरगुंडी उडालेली, त्याचं पूर्णपणे ते प्रतिबिंब त्या प्रत्येक खेळाडूच्या देहबोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा निखिल राईट आर्म राऊंड. यावेळेला मात्र चेंडूला टोलवलं जातं. एका धावेपेक्षा जास्त काही मिळणं अशक्य आहे. चेंडू शेवटच्या षटकातल्या शेवटच्या चेंडू पर्यंत नक्कीच जाईल. कारण सध्या जरी ज्या प्रकारची फलंदाजी मागील काही चेंडूंपासून आपण पाहतोय, पावनी संघाच्या एकाही फलंदाजामध्ये जोश नाहीये, एकाही फलंदाजामध्ये तथ्य नाहीये, कुणीही जबाबदारीने खेळ करत नाहीये. हा एक तर दुपारचं जेवण त्यांचं जर आपण तपासून पाहिलं तर त्याच्यामध्ये त्याची कारणं सापडू शकतात. पुढचा चेंडू यावेळेला क्रॅकिंग शॉट बॅकफुटला जातोय. खणखणी दणदणी स्क्वेअर केटचा चौकार. अगदी अगोदर ध्येयाने खेळून काढण्याची, कुठल्याही प्रकारची हाराकिरी, कुठल्याही प्रकारचा बेजबाबदारपणाचा फटका मारून चालणार नाही. पुन्हा एकदा ऑनटाईचा जोरकस फटका एक रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतोच. कारण ज्या प्रकारे हरेश यांचं वय पाहता आणि त्यांचं वजन पाहता त्यांना इतक्या वेगाने दुसरी धाव घेणं अशक्य आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज. आणि या षटकातले 7 चेंडू आणि 12 धावा. सात 12. पुढचा चेंडू 7-12 वरून लय लफडी आपल्या तालुक्यात पण झाली आणि अजून पण चालू आहेत. आणि आता मैदानावर जो लफडी चालू आहे ती सुद्धा 7-12 वरूनच चालू आहेत. बघूया काय होतंय. राईट आर्म राऊंड विकेट आणि उचलून फेकलं. पकडो क्या जीतो मॅच. काय तिकडे षटकार अगदी टर्निंग पॉइंटला. दिस इज द गरीबी में आटा गिला, संकटांची मालिका. आता षटकारानंतर ते मला वाटते
हो, नो बॉल. तो कहा जाता है कि क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्सी. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. आतापर्यंत एका दहशतीखाली असलेला कोमामध्ये गेलेले पावनी पाड्याच्या संघाची हालचाल सुरू झाली बघा. तिकडे सगळे उठून बसले. मुर्दे में जान आ गई है. बघा, पंचांशी फार काय डोकं लावायचं काम नाहीये. आपल्याकडे सगळं पाहायला मिळेल. इथे सुद्धा खेळाडू 6 लावलेला असल्यामुळेच पंचांनी तो निर्णय दिलेला नो बॉलचा. त्याच्यामुळे फार कुठे काय हो ना. अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल रूल काही कारण नसताना वादविवाद करू नका आणि अखिलाडू वृत्ती दाखवू नका, इतकंच मी तुम्हाला म्हणणं आहे माझं. कारण पंच सक्षम आहेत. सातत्याने आपल्या भागामध्ये ते सातत्याने क्रिकेट पंच म्हणून काम करतायत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कुठल्या प्रकारे हताश होऊ नका. पंच तटस्थ आहेत आणि जे पाहिलं, जे परिस्थिती इथं मैदानामध्ये, त्यानुसार त्यांनी दिलेले, कुठल्या प्रकारे तुमच्यावर अन्याय अत्याचार केलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारची दबंगगिरी केलेली नाही. अगदी जे असं आहे नियमाला धरूनच त्यांनी तो दिलेला आहे. 7 चेंडू आणि 5 धावा. या षटकारानं सामना हा जवळजवळ अब्जाच्या बाजूला झुकला होता. प्रचंड दहशतीखाली, दबावाखाली असलेला हा अगदी बोलती बंद झालेले ते सगळेच्या सगळे खेळाडू त्यांच्या जीवात जीव आलेला आहे. राईट आर्म राऊंड डॉकेट फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय. फ्री हिटचा चेंडू आहे. 1 रन पडून काढली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 24. आता मला वाटते 6 चेंडू आणि 4 धावा. याच मैदानाचा इतिहास आहे मित्रांनो. कुछ साल पीछे चलते हैं हम लोग, बात करते हैं बिरवाड़ी के उस गेंदबाज की जहां पर सामने खड़ा था सुमित ढेकले जैसा एक नामचीन मशहूर खिलाड़ी, जिसको उन्होंने 5 गेंद खड़ा रखा था इसी मैदान पर. याच मैदानावर सुमित ढेकले सारखा एका आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचं 7 समुद्रापलीकडे ख्याती आहे, अशा नावाजलेल्या सुमित ढेकलेल्या बिरवाडीच्या नवख्या शाळकरी मुलाने 5 बॉल्स इन अ रो निर्धाव टाकले होते. गोलंदाज आलाय दिनेश आणि स्ट्राईकला फलंदाज गेलाय पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज मनोज. तो तारणहार ठरलाय. कारण अटीतटीच्या क्षणी जेव्हा सामन्यामधून आपण बाहेर जातो अशी परिस्थिती निर्माण झाली असताना त्याने अगदी अटीतटीच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी षटकार मारला आणि जो सामना आपल्या संघाच्या हातून निष्ठुपात होता त्याला पुन्हा एकदा आपल्या बाजूला वळवलाय. बघूया दिनेश कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आणि मनोज कशा प्रकारे धावा करतोय, आतताईपणा करतोय की सिन्सिअर क्रिकेट खेळतोय. राईट आर्म राऊंड. बघा बॅकफुटला गेलेत, 1 रन फोडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो की काय बघूया. आणि सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर चेंडू फेकायला पाहिजे हरीशच्या दिशेने, कारण हरीश थोडासा जड खेळाडू आहे, वैरुद्ध खेळाडू आहे, त्याला धावबाद करण्याची नामी संधी आली असती, परंतु मनोजलाच बाद करायचं म्हणून मनोजच्या एंडला चेंडू फेकला आणि मनोज मात्र तितकी चित्त्याची चपळाई 2 धावा फोडून काढल्या. आता फक्त जस्ट 2 रन्स अवे फ्रॉम द विक्ट्री. आता तर पावनीपाड्या संघाच्या आनंदाला पारावर राहिले नाही, तरी सुद्धा अद्याप धाकधूक आहे त्यांच्या मनात, कारण ओरडत नाही अजून. कोलेकुई अजून बंद आहे त्यांची. पुढचा चेंडू आणि बघा आता उठून बसतील. आला जीवात जीव आला, हातपाय हलायला सुरुवात झाली. अब खतरे से बाहेर. आणि अतिशय जिगरबाज खेळकरी. शेवटच्या चेंडूवर काय षटकार मारला का? ओके, षटकार मारलेली नाही. जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली ती मनोज यांची. 16 धावा, त्याच्यामध्ये 2 गगनचुंबी षटकार. चेंडू पाठवायची कृपा करावी.